मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी फॉर्म भरले होते. आता भरपूर जणांचे फॉर्म आता अप्रूव्ड झाले आहेत, मंजूर झाले आहेत. तुमचा जर फॉर्म मंजूर झाला असेल, अप्रूव्ड झाला असेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता आठवड्याभरातच लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थींच्या खात्यावरती मिळणार आहेत. परंतु तुम्ही ही एक काम केली नसेल तर आता लगेच करा हे काम. हे काम कोणतं असेल यासाठी तुमच्याकडे आधार नंबर आणि मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. ते काम कोणतं आहे आणि आधार नंबर मोबाईल नंबर कशासाठी लागणार आहे, ए टू झेड प्रोसेस ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, पहिला तुमच्या मोबाईलमधील गुगल ओपन करून घ्यायचं आहे. तिथं तुम्हाला सर्च करायचं आहे माय आधार. तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल myAadhar.uidi.gov.in असं ह्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे वेलकम टू माय आधार ह्याच्या खाली एक अंगठ्याचं चिन्ह दिसेल लॉग इन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. जो तुम्हाला मी सांगितलं होतं की आधार नंबर असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. आता मी इथं आधार नंबर टाकून घेतो. त्याच्यानंतर इथं जो काळ्या अक्षरमध्ये कॅप्चा दिसतो तो कॅप्चा इकडं डाव्या साईडमध्ये सेम तसा टाकायचा आहे. आता आधार नंबर आणि कॅप्चा मी टाकून घेतो. हे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन होत OTP. तुमच्याकडं तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. तो जर नसेल तर शेजारच्या आधार सेंटरमध्ये जाऊन तुम्ही आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. आता इथं लॉग इन विथ OTP ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला असं केल्यानंतर इथं व्हॅलिडिटी कॅप्चा सक्सेसफुल दिसेल आणि पासवर्ड इथं आहे. तो आता मला पासवर्ड आलेला आहे. मी पासवर्ड टाकून घेतो. OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता पहा इथं तुम्हाला इथं बरेच ऑप्शन दिसतील. इथं 5व्या नंबरला आहे बँक सीडिंग स्टेटस. याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं दिसेल. तुम्हाला इथं वरचा आधार नंबर दिसेल, त्याच्यानंतर बँकचं नाव दिसेल, त्याच्यानंतर बँक सीडिंग स्टेटस ही ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. तुम्ही कधी लिंक झालेलं आहे तुमच्या खात्याला त्याचं डेट इथं तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, ह्यामध्ये बँकेचं नाव दाखवत आहे. तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतावेळी कोणतं बँकेचं पासबुक दिलेलं आहे त्या बँकेचं इथं तुम्हाला नाव दिसेल. तर त्या खात्यामध्ये आता पुढे येणारे पैसे येणार आहेत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डाला बँक अकाउंट लिंक करणं गरजेचं आहे. तुम्ही बँक सीडिंग स्टेटस चेक केल्यावरती तुम्हाला जे बँक दिसेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जाणार आहेत. जर मित्रांनो तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर कशी करायची सांगतो पहा. तुमच्या शेजारील कोणत्याही एका तुम्हाला ज्या बँकेमध्ये पैसे घ्यायचे आहे त्या बँकेला जाऊन तुम्ही NPCI लिंकचा एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरून दिला तर तुमच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक होऊन जाईल. तर दुसरा स्टेप आहे, तुमच्या गावामधील पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडायचं आहे. जो खातं नवीन उघडल्यानंतर डायरेक्टली तुमच्या आधार कार्डाला बँक लिंक असतो, तो बँक अकाउंट तुम्ही इथं जोडला तर तुमचे पैसे डायरेक्ट पोस्ट खात्यामध्ये येतात. मित्रांनो, ही 2 स्टेप प्रकारे तुम्ही बँक अकाउंटला आधार लिंक अशा प्रकारे करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता. तुमच्या मित्रांनापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच महत्त्वाची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटत राहतील मित्रांनो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.